मला. गप ना, शांत बस. हार दाखवते कसे केले ते दाखवते. थांबा तुम्हाला. वेलकम टू चिपळूणची मुलगी ब्लॉग. तर आज मी ब्लॉग करते संध्याकाळी, कारण की सकाळपासून खूप कामात होते. काही लोकांनी लाईव्हमध्ये बघितलं असेलच. तरी पण मी संध्याकाळी 6 वाजलेत. तर मी तारीख आहे 4. तर आज माझी घराची खूप साफसफाई वगैरे होत होती. काजू वगैरे फोडल्या थोड्याफार आणि घराची साफसफाई. हा निमेजराला माहिती असेल, दुकानाच्या रूममध्ये बेड वगैरे होता. सो लाईट पण गेली सध्या. लाईट म्हणजे बेड वगैरे होता तो आम्ही पूर्ण साफ वगैरे केला. बघू शकता कोपरा ना हा पूर्ण साफ दिसतोय आणि सगळा मोकळा मोकळा वाटतंय. तर माझं असं वाटलं होतं की आज काय ते म्हणजे कंटेंट मला काय ते करायचं आहे, म्हणून मी आज कंटेंट करते. कंटेंट म्हणजे असं काय नाही दुसरं. हा ब्लॉग उद्यापर्यंत चालू राहील, कारण की उद्या आमच्याकडे येणार आहे देव. आमच्या घरामध्ये ते येणार आहे. त्यामुळे मी आजच ब्लॉग सुरू केला, कारण की उद्या खूप धावपळ अशी होणार आहे. छोटंसं ब्लॉग करून काहीच उपयोग नाही. त्यामुळे मी आत्ता ब्लॉग करायला सुरुवात करते. सो तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आम्ही सर्व वगैरे साफसफाई वगैरे झाले. अवतार तर बघू शकता खूप बेकार झाला आणि बाहेर संध्याकाळ झाले. लाईट पण गेला त्याच्यात. आणि आज म्हणजे 2 दिवस असते पालखी, 4 आणि 5 तारीख. 4 तारखेला दुसरी घर असतात, मी 5 तारखेला आमची घरं असतात. तर तुम्ही म्हणजे तुम्ही मुंबईला, काही लोक मुंबईला असतात, काही जण नाही बघायला भेटत. सण वगैरे कसे होतात कसे काय तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही असे शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. ओके. आणि आता जाते घरातले कामं वगैरे आवडते. भेटते नंतर तुम्हाला. चल बाय. तयारी मम्मी सारवते. शेण बघू शकता मम्मी सारवते. मी बनवते हार उद्यासाठी, देवांसाठी हार वगैरे. आणि मग फुलं वगैरे आणल्यात. ए मम्मी तू काय करतेस? सारवण करते. सारवते मम्मी. वाजले किती? वाजले तर बहुतेक दिसत नाही. 8 वाजायला आले ना. 8 वाजायला आलेत आणि आता सारवते. तर आता मी हार बनवायला घेते. आम्ही ह्या वर्षी काय विकत आणतच नाही आहोत. विकतले महाग देतात. मग आता मी स्वतः बनवते हार. मी तुम्हाला दाखवेन कसे बनवते. तुम्ही असेच कंटिन्यू राहा. भेटते हार वगैरे अर्धा वगैरे झाल्यावरती. किती आहे देवाला? एक सुका, वरदान, गवर. 4 झाले. मी ना हार बनवले मागाशी बोलल्याप्रमाणे. दाखवते ना. कधी यांच्यासमोर कधी मी व्हिडिओ नाही काढला तो असं होते मला. गप ना, शांत बस. हार दाखवते कसे केले ते दाखवते. थांबा तुम्हाला. आजच किती रुपये हार आहे? मला नाही माहिती. माझं डोकं 40 रुपये असेल ना. 40, 80, 44, 45, 200 रुपयाचा हार. मी फुलं कितीची आणलीस? काय फुलं 100 रुपये. 100 रुपयाच्या फुलामध्ये 200 रुपयाचा हार केले. तो बघू शकता. 2, 3, 4, 5. 5 हार आणि अजून 2 करायचे. 2 करते हार. चिकन पप्पाला पण थोडा हवाय. ए मम्मी त्यात वाढव थोडं. तर अशा प्रकारे केले. आता भेटूया उद्याच्या दिवशी. झालंय, दिवस उजळलाय, सर्व तयारी वगैरे करून झाले आणि आपल्याकडे आले पाहुणे लोक. तर देवाचे वगैरे म्हणजे सारवण वगैरे अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण झालं आहे. सगळी ओटी वगैरे सर्व झालं आहे. उल्पा वगैरे देतात ते सर्व झालं आहे. म्हणजे मेहंदी पण सकाळीच काढली मेहंदी. तर आता देव आता येईलच अर्ध्या तासांनी. मी तुम्हाला ते पण दाखवीन. ओके. असेच तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्ही सगळं आमच्या देवाचा आशीर्वाद घ्या.
दुपारवाल्याचा हात हालायला लागले रोज पालखी कधी जाते जी बघता तो कुठवर काची पाकलाय आवाज आम्हाला पण घे ग मी पण काम करताय काहीतरी आधी पहिला गावठे बनवतो काढगाव काय गाठी मारून पहिले बाहेर पडला गाठी सुटतात ते सैसर घाट आहे. निसर्गातच ना आई आवडतात चला 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 हात चालवा हे गण्या हा चला इथे थांबा तुम्ही गुरुवानो तुम्ही आवाज द्या हाड कुठलं काय एवढं पाया शिकते आता हे चला हे काम चालू होतं पण दुसरं काम करू द्या आम्हाला हो मालक अरे काय काय सांगा लागतं काय चला शेरमाच्या घरी पालखी आली तरी काय या ना हो कोण आहे नंबर आहे फक्त काल काजू हवा होता ना त्याचा फोन हवा काजू आपल्याला स्पेशल आहे आपल्या लोकांना स्पेशल
हे बघा तू आतमध्ये खाली येऊ नको तर मला बोलते इकडे पण भेट करून बाहेर जा इकडे काढतोय इकडे बघ नाही झाला काढतोय इकडे काढतोय ह्याला पण घे काय इकडं तुझं काढे पाच इकडे बघ तिकडे पदर पडेल बघ. चांगली मला बुद्धी ते मला कामाई मला जायला त्याच्या घरादारात मुलाबाळांचा पाहण्याने शेतकऱ्यांना संसार नोकरीला सुखा समान आणि आनंदाचा मार्ग दाखवू बाई सुखानाला का गव्हाच्या पाणी चौकात बा मालगावात प्रदीप्त उल्पा मान्य करून त्याच्या घरादारात मुलाबाळांचा दाणे येण्यात शेतकऱ्यांना संसार नोकरीला सुखा समान आणि आनंदाचा मार्ग दाखवतो काय दिलीच आपण आता रिकामीच काय स्पेशल आहे आपण इकडे जाऊ काय दिवसाची गडबड 5 मिनिटाचा कार्यक्रम होता. सर्व आटपून वगैरे झालंय आणि याला लाजतंय म्हणून मी कॉल घेत नाही माझ्या ब्लॉगमध्ये. सो त्या सोडा तो जरा केअरलेस आहे तर काय उपयोग नाही त्याच्याकडे जाऊन. बसा की तर झालं वगैरे सर्व गोष्ट
Thank you.